माझ्याकडे ना कारखाना ना बँक ना सोसायटी, मला ईडीची भीती नाही असं म्हणतात प्रचारादरम्यान प्रणिती शिंदे। त्यांनी चौफेर टोलेबाजी केली आहे। उन्हाचा उच्चांक वाढतोय तशी महागाई देखील वाढते असंही प्रणिती शिंदेंनी म्हटलं। आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी त्यांच्याशी खास संवाद साधला। आपण पाहूया प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणतात। उन्हाचा तडाखा वाढतोय आणि अशा उन्हाच्या तडाख्यात प्रचार दौऱ्यांना नेत्यांना फिरावं लागते। ताई, ज्या पद्धतीने उन्हाचा तडाखा वाढतोय, काय त्रास काय होतोय? उन्हाचा जसा उच्चांक वाढतोय तसा महागाईचा पण उच्चांक वाढलाय। जसं तो पारा चढतोय तसं ह्यांचा पण सगळ्यांचा पारा चढलाय, कारण ह्यांच्यावर अन्याय झालाय। उन्हाची आम्हाला शेतकऱ्यांना आम्हाला सगळ्यांना सवय आहे, कारण का आम्ही तळागाळात काम केलेले आहोत आणि म्हणून पण वस्तुस्थिती लोकांपर्यंत नेणं आणि लोक पण एवढा प्रतिसाद देतात। तर अडचणी काय येतात प्रचार करताना? नाही, काहीच नाही, मला नाही वाटत काय अडचणी येत नाही। पण या पद्धतीने ज्या पद्धतीने पाण्याची टंचाई जाणवते, ऊनही वाढत चालली, 100% पाण्याची टंचाई खूप जाणवते। पाण्याचं नियोजन उजनीचं झालं नाही आहे, टँकर्स पाठवले जात नाही आहेत त्या ठिकाणी। तरी मी वारंवार कलेक्टरांच्या संपर्कात आहे। काल 4 तासाची 2 तासाची लाईट 6 तास झाली। जेवढं प्रशासन करू शकतं ते करते, पण त्यांच्यावर पण मोठा दबाव आहे। पण ह्या नियोजन होणं गरजेचं आहे। टँकर आणि कायमस्वरूपी ह्याच्यातून तोडगा काढणं गरजेचं आहे। त्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पूर्ण महाराष्ट्रात निवडून यायला पाहिजे। महाविकास आघाडी तुम्हाला पूर्ण त्या ठिकाणी दिसते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, कालच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासोबत देखील बैठक होऊन ते देखील सामील होणार आहेत। एकंदरीत ही टीम जी भाजपच्या विरोधात आहे ती वाढतच चालली आहे। आमचा एकच शत्रू आहे भाजप, आणि आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही प्रचार करत आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।